हॅलो फ्रेंड्स, श्रीशाज क्रिएशन मध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे। तुमच्या सगळ्यांच्या आग्रहास्तवर मी आज घेऊन आली आहे उलन रांगोळी मॅट चे डोअर मॅट। कारण खूप जणांनी असे मेसेज केला होता। हॅलो फ्रेंड्स, श्रीशाज क्रिएशन मध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे। तर सगळ्यांचे भरपूर असे जे कमेंट आले होते ते डोअर मॅट साठी, डोअर मॅट आपल्याला दाखवा कटआउट काढून म्हणून। तर ऑलरेडी मी एक अपलोड केलं होतं, पण त्यांना अजून डिझाईन बघायची होती। तर म्हटलं ठीक आहे, तुमच्या आग्रहास्तवर मी अजून एक डिझाईन घेऊन आलेली आहे, पण त्याच्यात जरासं डिफरंट आहे। तो तुम्ही बघा काय डिफरंट आहे तो। आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। आणि जर तुम्हाला माझा पूर्ण व्हिडिओ बघून झाल्यानंतर जर माझा तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की चॅनलला लाईक करा। आणि दुसरी कोणती रांगोळी बघायची असेल तर कमेंट बॉक्स मध्ये लिहा, मी ती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्की प्रयत्न करेन। चला तर बघूया आपण आज बनवलेलं हे मी छान असं डोअर मॅट। बघा छान असं आहे, ह्याला हे पोल्स असं लावलेलं आहे। हे कसं आपण क्रिएट करू शकतो याची पूर्ण डिटेल अशी मी हा व्हिडिओ बनवला आहे। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया आणि छान असं हे डोअर मॅट बनवूया कट आउट काढून। चला तर कसं कट आउट काढते ते बघूया। आणि त्या कट आउटचा उपयोग तुम्ही पुढेही करू शकता, वेगळ्या डिझाईन साठी। डोअर मॅट साठी तर झाला, तुम्ही दुसरी फुलं काढू शकता। तर अशा पद्धतीने आपण त्याचा मल्टी यूज करू शकतो। तर हा बघा, मी नॉन ओव्हनचा बेस आहे तो खाली घेतलेला आहे उलन मॅट रांगोळी काढण्यासाठी। त्याची लांबी आहे बरोबर 40 इंच आणि जी त्याची उंची आहे ती 7 इंच एवढी आहे। अशी मी प्रॉपर मोजून घेतली आहे। त्याच्यानंतर त्याचे असे 2 भाग केले आणि त्याचा मधचा जो पॉइंट होता तो काढला। आणि तिथं हा बघा, हे एक डब्याचं झाकण आहे टिफिनच्या, तो बरोबर मध्ये ठेवून एक सर्कल काढून घेतलं। बरोबर आपण जो मध्य पॉइंट काढला होता तिथे ठेवून एक सर्कल काढून घेतलं। त्याचप्रमाणे इथून 2.5 इंच सोडून, हे बघा दोन्ही साईडने ज्या पुढच्या ज्या साईड आहेत 2.5 इंच सोडून परत तो सेम डब्याचं जे झाकण आहे ते तिथे ठेवून परत तिथे सर्कल काढून घेतलं। हे बघा अशा पद्धतीने तुम्हाला दिसण्यासाठी इथं मी चॉकचा यूज करत आहे। आणि बघा हा बघा, सेम टू सेम आपल्याला असे 3 सर्कल काढून घ्यायचे आहेत। हे बघा एकदम सिंपल पद्धतीने मी दाखवत आहे। त्याच्यानंतर आता हे 3 वर्तुळ काढून झाले। त्याच्यानंतर आपली जी मध्यम आकाराची प्लेट असते जास्त छोटी अशी, ती घ्यायची आहे आणि परत त्याचा मध्य काढायचा आणि तिथं जरा मार्क करून घ्यायचं। जिथं मध्य आलं तिथून हे बघा असं सर्कल काढायचं। जशी एका पानाची वेल असते, म्हणजे एका फुलाच्या झाडाची किंवा अशी वेल असते, त्याप्रमाणे आपला हा शेप येईल। प्रत्येकाचा शेप येतो असं नाही, त्यासाठी ह्या छोट्या छोट्या ट्रिप्स आहेत किंवा ट्रिक्स आहेत त्या आपण समजून घेऊया। ह्या बघा अशा पद्धतीने आता हे खालच्या साईडला ठेवून आपण हे असं वरच्या साईडने सेम बघा, त्या साईडला जसं आहे तसंच या साईडला आपल्या यायला पाहिजे, कारण बघताना ते सेम दिसायला पाहिजे कस्टमरला। या दृष्टिकोनातून विचार करून आपण हे बघा सेम आलं। बघा किती सिंपल पद्धत आहे आणि सोपी पद्धत आहे। खूप छान असं वाटतं मला शिकवायला, खरंच मला आवडतं, तर म्हणून मी तुम्हाला सांगते। त्याच्यानंतर हे बघा, आता हे आपला जो हे झालेला आहे त्याचा पॉइंट काढायचा आहे। जे सर्कल आपण डब्याच्या साईडनं काढलं त्याचा मध्य पॉइंट काढला मी, हे बघा। आणि तिथं कंपासाचं टोक ठेवून बरोबर मेजर करून बघितलं, तसंच सगळ्यांच्या मध्ये मी पॉइंट करून घेतला। त्याच साईजनं फोल्ड करून पण काढू शकता, सिंपल ट्रिक आहे, कंपासाची तशी गरज नाही आहे, पण मी ते तुम्हाला दाखवण्यासाठी तसं केलं। नंतर चॉकने त्या सगळ्याचे जे मध्य पॉइंट काढला होता, मध्यबिंदू काढला होता, तिथे मार्क करून घेतले। तुम्हाला आता व्हिडिओ दिसत असेल। नंतर आता पेन्सिल आणि कंपास मध्ये घातलेली आहे, तर त्यांच्या दोघांचं अंतर बघायचं आपल्याला की किती आहे अंतर। ते अंतर चेक केलं। आता आपल्याला कट आउट काढायचं आहे। तर कट आउट काढण्यासाठी आपण काय करू, तर कट आउट काढण्यासाठी एक आपल्याला हार्ट असा पेपरचा पुट्टा
किंवा असं वहीचं पान घ्यायचं आहे. पण वहीचं पान हे पातळ असतं, त्यामुळे तुम्ही वहीचा पुट्टाच घ्या. हा बघा अशा प्रकारे मी घेतला आहे आणि बरोबर 1/2 इंच खाली सोडलेला आहे. आणि जे आपल्या वर्तुळापासून जी साईज राहिलेली आहे त्याची मेजरमेंट घेतली, ती बरोबर 1.5 इंच आहे. ते वर 1.5 इंचाला मी हे करून घेतलं आहे खुणा करून. आणि तेच जो डब्याचं झाकण होतं ते बरोबर 1.5 इंचावर आणि खाली जो आपण 1/2 इंच सोडला होता त्याला बरोबर टच करून आणि वरच्या 1.5 इंचाला टच करून हा बघा हा असा मी सर्कल आणि देऊन शेप काढलेला आहे. तुम्हाला ह्याच्यामध्ये बघून कळला असेल व्हिडिओमध्ये की हा शेप सिंपल आणि सोप्या पद्धतीमध्ये कसा काढायचा आहे. तो आतापर्यंत सांगितलेलं सगळं समजलं असेल. तर हा बघा आता मी हाताच्या साहाय्याने त्याला म्हणजे डार्क करते आणि नंतर कैचीने कट करून घेते. एकदम सोपा सिंपल असा हा शेप आहे. हा बघा तर बघायलाही छान असा वाटतो. तर असे हे जे शेप असतात ते आपलं एकदा काम झाल्यावर तुम्ही टाकून देऊ नका, ते तुमच्या एका पाऊच करा आणि त्या पाऊचमध्ये ते ठेवून द्या. तर हे बघा आता आपलं हे जे आहे ते आपल्याला असं मार्क करून घ्यायचं आहे. पण इथं मी पेन्सिलने दाखवत असल्यामुळे ते उठत नाही आहे तुम्हाला दाखवण्यासाठी. त्यासाठी मला आता चॉकचा यूज करावा लागणार, कारण चॉकने बरोबर तुम्हाला व्यवस्थित हायलाईट होतं आणि दिसतं. कारण तुम्हाला दिसणं हे महत्त्वाचं आहे, कारण त्याचा कसा शेप आला काय आला हेही महत्त्वाचं आहे. त्याप्रमाणे हे बघा मी चारही साईडला ठेवून घेते. काय होतं पेन्सिलचं टोक असतं ते छोटं असतं आणि ह्याचं टोक असतं ना खडूचं ते जरा मोठं असतं, त्यामुळे तो प्रॉपर असा शेप येत नाही. म्हणून मी पहिला पेन्सिलने करून घेतलं आणि नंतर मी चॉकच्या साहाय्याने ते हायलाईट करून घेणार आहे. हे बघा दाखवते तुम्हाला. आणि हे जेव्हा काढताना जेव्हा आपण जो शेप काढलेला आहे कटआउट काढलेला आहे त्यावर एकदम घट्ट हात ठेवा आणि काढा, कारण तो हलायला देऊ नका. हल्ला तर तुमचा शेप बिघडतो. आणि हे आहे ते 4 पाकळ्या बरोबर त्या सर्कलमध्ये एकदम प्रॉपर अशा बसतात. हे बघा आता चॉकच्या साहाय्याने जसं की मी तुम्हाला म्हटलं चॉकच्या साहाय्याने दाखवते म्हणून. तर जो आपण कटआउट काढला होता तो इथं ठेवून व्यवस्थितरित्या मी हा काढून घेतलेला आहे. हे बघा छानपैकी असं, त्यामुळे ते दिसायला खूप म्हणजे असं उठावदार आणि छानच दिसतं. आता आपल्याला पानाचा शेप काढायचा आहे. जी मध्ये लाईन राहिली आहे तिथं आता आपण पानाचा शेप काढू. माझ्याकडचा जो पुट्टा होता तो संपला होता म्हणून मी हा नॉन ओव्हन बेसचाच यूज करत आहे. हा बघा अशा एकदम सिंपल पद्धतीने आपण काढलेला आहे. त्याच्यासाठी काही नाही, हाताने मी सिंपल ड्रॉ केला आणि हा पानाचा शेप काढला आहे. हा बघा कसा छान कसा वाटतोय तो शेप. आता असा क्रॉस ठेवून इथं आपण काढून घेऊया. हा बघा अशा पद्धती या साईडला एक त्या साईडला एक असं आपल्याला काढायचं आहे, एक समोर आणि एक ऑपोजिट. तसंच त्या ह्याच्यामध्ये काढायचं आहे. एकदम सिंपलमध्ये जेवढा आपण म्हणजे काढू रांगोळी तेवढी खूप छान वाटते. भरलेल्यापेक्षा एकदम सिंपल लुक म्हणजे खरंच मला तर आवडतं की सिंपल लुक खूप छान वाटतं रांगोळ्यांना. असं खूप भरलेल्या असतात त्या बघायला सगळं एकदम डोळ्याला हे हायलाईट झाल्यासारखं वाटतं. त्यामुळे काय रांगोळी आहे हे समजायलाच 2 मिनटं लागतात. त्यामुळे मी बनवते ती एकदम सिंपल आहे. आणि ती जी कोण नवीन म्हणजे क्रिएट करणारे असेल त्यांनाही त्या एकदम इझीमध्ये बनवता यावी ह्याच्याकडे पण माझं लक्ष असतं. कारण प्रत्येक गोष्ट ही मोठी दाखवल्याने पटकन येते अशी नाही, सिंपलातून ह्याच्यातून अजून तुम्ही आयडिया काहीतरी घेऊ शकता अशा. तर ह्या बघा ह्या मी अशा पद्धतीने हे पानाचे शेप ड्रॉ केलेले आहेत तुम्ही बघू शकता. आणि त्याचप्रमाणे जी फुलं होती ती 3 वर्तुळात आपल्याला ही 3 फुलं व्यवस्थित पाकळ्या काढून घ्यायच्या आहेत. आणि तुम्ही कोणी चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण जे पुढचे व्हिडिओ येणार आहेत किंवा जे अगोदरचे व्हिडिओ आहेत ते तुमच्या स्क्रीनवर येत जातील आणि तुम्हाला म्हणजे व्हिडिओ बनवण्यास मदत होईल. तुम्ही जर नवीन म्हणजे वुलन मॅटच्या रांगोळ्या बनवत असाल तर सांगते. आणि हे बघा आता आपल्याला ही आपलं ड्रॉइंग पूर्ण कंप्लीट झालेलं आहे ड्रॉ करून. आता आपल्याला ह्याच्यात वुलनचे कलर भरायचे आहेत. सो सगळ्यात आधी हा मी क्रीम कलर घेतलेला आहे. त्याने मी 4ही साईड जी आउटलाईन बॉर्डर आहे ना ती पूर्ण फिल करून घेणार आहे. कधीही लक्षात ठेवा तुम्ही
रांगोळी करताना जी आउटलाईनची जी बॉर्डर आहे ती पूर्णपणे फिल करून घ्या, कारण तेव्हाच रांगोळीला लुक छान येतो. नाहीतर ती टोको कशी बाहेर आल्यासारखी म्हणजे काहीतरी इनकम्प्लीट आहे कसं दिसतं. तुम्ही कितीही रांगोळी छान काढा पण त्या एका लुकमध्ये तुमची जी फिनिशिंग आहे ती पूर्ण जाते. फिनिशिंग रांगोळी दिसण्यासाठी तुम्ही हे बघा अशा पद्धतीने कुठच्याही रांगोळीची, मी परत सांगते, कोणतीही जी रांगोळी त्याची आउटलाईन पहिली काढून घ्या. खूप साऱ्या अशा कमेंट्स मला ज्या ग्लूगनबद्दल आल्या होत्या सबस्क्रायबरच्या, तर त्यांच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आणि प्लस कोणती ग्लूगन वापरावी आणि कोणत्या स्टिक वापराव्या, कारण येलो आणि व्हाईटमध्ये येतात, तर त्याच्यातली कोणती स्टिक वापरावी आणि हे जे नॉन ओव्हन फॅब्रिक आहे किंवा दुसरं आहे तुम्ही कोणतं यूज करावं, जे मी यूज करते ते सविस्तर माहिती मी माझ्या यूट्यूब चॅनलवरती अपलोड केलेली आहे. कालच मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तुम्ही जाऊन तिथं बघू शकता. जर तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर ग्लूगनबद्दल, तर मी तुमचा म्हणजे प्रश्नांची उत्तरं सगळ्या दिलेली आहेत. आणि अशा पद्धतीने ही बघा आपली जी आउटलाईन आहे ती काढून झालेली आहे व्यवस्थितरित्या एकदम. आता मी तुम्हाला एक 3D लुक देण्यासाठी एक न्यू लुक दाखवते. तुम्ही बघा, ही जी आपल्याकडे गोल्डन कलरची जी नॉड असते ती जराशी जाड असते, तुम्हाला माहीत असेल. तर जो पानाची बॉर्डर आहे त्याला मी आता त्याने स्टिक करत आहे. ही बघा अशा पद्धतीने व्यवस्थित अशी हलक्या हाताने नाही, आपल्याला ते बोटा आपली प्रेस करायची आहे. जेव्हा आपण ग्लूगन लावल्यानंतर जेव्हा ती नॉट त्याच्यावर ठेवणार तेव्हा व्यवस्थित अशी आपल्याला घट्ट अशी ती हाताने अशी प्रेस करायची आहे, जेणेकरून ती स्थिर राहील तिथे अशी. एकदा स्थिर झाली की मग काही हलणार नाही, पण पहिल्यांदाच तुम्ही वरच्यावर लावू नका. अशा पद्धतीने जेवढे पानाचे शेप काढले त्याला आपल्याला ही गोल्डन कलरची जी नॉड आहे ती लावून घ्यायची आहे. आतापर्यंत तुम्हाला नक्कीच समजलं असेल. काही नाही समजलं असेल तर तुम्ही मला मेसेज करा आणि विचारू शकता. जर कुठे काही तुम्हाला प्रॉब्लेम वाटला की इथं काही शिकवताना किंवा हे कसं ते कसं, काही हरकत नाही, तुम्ही मला मेसेजद्वारे विचारू शकता. अशाच पद्धतीने जे आपण सर्कल काढलेले आहेत त्यांनाही आपल्याला त्याच गोल्डन कलरच्या नॉडने आउटलाईन व्यवस्थितरित्या काढून घ्यायची आहे. बघा मी असं जसं काढते तसं तुम्ही नक्की प्रयत्न करा किंवा ह्याच्यापेक्षाही तुम्ही चांगलं करू शकता. आणि सगळ्यात चांगली गोष्ट सांगायची म्हणजे तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टमुळे खरंच माझे आज यूट्यूब चॅनलवरती 500 सबस्क्रायबर पूर्ण झाले आहेत. खरंच मनापासून तुमच्या सगळ्यांचे मी आभार व्यक्त करते, कारण तुम्ही मला एवढ्या लवकर म्हणजे सपोर्ट केलात सगळ्या गोष्टीसाठी. तुमचे कमेंट खरंच खूप खूप मी तुमचे आभारी आहे, तुम्ही मला एवढा सपोर्ट दिल्याबद्दल. आणि त्याच्यानंतर पुढे बघा, आता जे आपले फूल आपण हे काढणार आहोत तर त्याच्यात आपल्याला ही बघा ही रेड कलरची मी बॉर्डर हायलाईट करून घेत आहे. ही बघा व्यवस्थितरित्या तुम्ही बघून घ्या की आपल्याला ह्या 4 पाकळ्या आहेत त्यांना फक्त आउटलाईन रेड कलरनेच द्यायची आहे, कारण रेड कलर हा हायलाईट होतो पटकन. म्हणजे ज्या रांगोळी आपण यूज करतो त्यावर रेड कलर डार्क असल्यामुळे तो पटकन होतो. ऑरेंज म्हणा, रेड म्हणा. आणि तुम्ही आता विचारत असाल की ताई ती तुम्ही नॉड कुठून घेतली गोल्डन कलरची, तर मी जास्त करून मेशोवरूनच ऑर्डर करते. कारण एक सिंगल थोडं लोकल मार्केटमधून घ्यायला गेलं तर ते मला खूप असं महाग पडतं, कॉस्टली असतं. म्हणून मी मेशोवरूनच ऑर्डर करते, कारण ते मला सारखं यूज होत असतं. आणि हे बघा त्याच्या आतमध्ये आता मी पिंक कलर भरत आहे. जो आपण रेड बॉर्डर काढली होती त्याच्यात आतमध्ये थोडासा स्पेस होता, त्या स्पेसमध्ये मी हा पिंक कलर भरत आहे, तुम्ही बघू शकता. आणि अशाच पद्धतीने आपल्याला राहिलेली जी 2 फुलं आहेत ती पूर्ण करून घ्यायची आहे. आतापर्यंत तुम्हाला एवढं समजलं असेल, ती 2 फुलं आहेत ती पण ह्याच पद्धतीने आपल्याला पूर्ण करून घ्यायची आहे. तर त्याच्यानंतर तुम्हाला मी सांगते की जे पान आहे ते पण आपण कसं भरायचं ते दाखवते तुम्हाला. जे पान आहे ते हायलाईट करण्यासाठी जी त्याची मधची शिरोरेषा आहे
ती पहिली सगळ्यात काढून घेतली तिरपी अशी. नंतर त्याचा जो शेप होता, जी गोल्डन टेप लावली त्याच्यात थोडंसं अंतर सोडा, नाही तर ती गोल्डन आपण नॉड लावलेली आहे ती दिसणार नाही. थोडं अंतर सोडून ही बघा अशा पद्धतीने तुम्ही ग्रीन कलर लावा. त्याच्यानंतर लाईट ग्रीन एकदम एक कलर येतो तो लावा, त्याच्यामध्ये घाला. म्हणजे जे पान आहे ते 3D लुक क्रिएट करतं. म्हणजे ते हायलाईट होतं की खरोखरचं पान आहे की काय असं. पण जरा वेगळं लुक नक्कीच येतं, खूप छान असं लुक येतं. तर अशा पद्धतीने तुम्ही ती पानं आपण जी ड्रॉ केली आहे ती पानं काढून घ्या. आणि हे एक फूल दाखवलं तशी तुम्ही ती 3 फुलं काढून घ्या. घाई करू नका, एकदम सावकाश असं करून घ्या, काही हरकत नाही. आणि हे बघा अशा पद्धतीने आपली ही 3 फुलं आणि ही 4 पानं झालेली आहे. आता आणि ही जी फुलं काढली आहे त्याला आता 3D लुक देऊया असं मला वाटलं. सो मी जे तोरण बनवते त्याच्याच ते हे राहिलेले होते सर्कल, कसे गोल्डन कलरचे होते, तर ते मी याला लावून बघितलं तर खूप छान असे दिसायला लागले. त्याच्यावर एक हाफ मोती होता तो ठेवला तर खरंच लुक खूप छान आलं. तर हे म्हटलं अशा पद्धतीने जर ह्या फुलावर आपण क्रिएट केले तर खूप छान असं दिसेल. म्हणून मी हे बघा ह्या पद्धतीने इथे असं हे बनवलेलं आहे, तुम्हाला दिसत असेल व्हिडिओमध्ये. त्याच पद्धतीने मी हे बनवलेलं आहे. आणि त्याला म्हणजे मोतीला ते स्टिक केलं मी ग्लूगनने. आणि इथं प्रॉपर असं ज्या फुलाचं जे मध्यबिंदू आहे तिथं मी हे टच करून घेतलेलं आहे. म्हणजे त्याच्यावर ठेवलं त्यामुळे ते चिकटलं आणि ते व्यवस्थितरित्या चिकटून राहिलं. तर त्याच्यानंतर तुम्हाला जशी सांगितले की जी आता आपल्याला वेल काढायची आहे, तर ती वेल काढण्यासाठी मी हा बघा ब्राऊन, फुल ब्राऊन आहे तो, डार्क ब्राऊन पण दिसताना तो ब्लॅक दिसतो, तो घेतलेला आहे. कारण आता आपली रांगोळी ऑलमोस्ट पूर्ण व्हायला आलेली आहे ती बघा. तर हा बघा हा जो ब्लॅक कलर आहे, तो ब्लॅक नाही सॉरी ब्राऊन कलर आहे, तो मी लावून घेते. आणि तुम्हाला जर तुमच्या काही आयडिया क्रिएट करायच्या असतील तर नक्कीच तुम्ही क्रिएट करून ह्याच्यापेक्षाही छान रांगोळी बनवू शकता. कारण प्रत्येकाच्या डोक्यात वेगवेगळ्या डिझाईन, जे काही कलाकार असतात त्यांच्या अंगामध्ये जी कला असते ती ॲटोमॅटिक बाहेर येते. त्यामुळे तुम्ही तुमच्या आयडिया क्रिएट करा, जेणेकरून जेव्हा कस्टमर घ्यायला येणार त्यांना काहीतरी युनिक, वेगळं, नवीन असं काहीतरी वाटू द्या तुमच्या रांगोळ्यामध्ये, जेणेकरून बघणाऱ्याला खूप छान वाटतं. नाही तर त्याच त्या रांगोळ्या बघून कस्टमरला काही एवढं मोठंसं असं वाटत नाही का, बघितल्यावर एखादी गोष्ट आपल्याला घ्यायसारखी इच्छा होते, तशी ती इच्छा व्हायला पाहिजे. आणि ही बघा आता मी जी ब्राऊन बॉर्डर आहे ती अशा पद्धतीने लावून घेते, बरोबर त्या फुलाला टच करून, जसं की आपण ड्रॉ केलेलं आहे त्याच ह्याच्यावर चॉकवरती मी हे ग्लूगन लावून हे स्टिक करून घेत आहे. ही बघा अशा पद्धतीने. त्यामुळे आता आपली रांगोळी पूर्ण होणार आहे थोड्याच वेळात. पण एक सांगायचं म्हणजे तुम्हाला, खरंच उलन रांगोळी म्हणजे मेहनतीचं काम आहे. असं बघितल्यावर एवढं वाटत नाही, पण खरंच जो मेहनत घेतो, जो कलाकार असतो त्यालाच त्याची किंमत कळते की त्या एका डिझाईन मागे त्यांनी काय काय म्हणजे केलेलं आहे, किती म्हणजे क्रिएटिव्हिटी त्याची असते, त्याची मेहनत असते. आता तरी खूप अशा सबस्क्रायबरने मेसेज केलेले आहे. कोणी सांगितलं आहे चौरंग दाखवा, कोणी सांगितलं लक्ष्मीची पावलं दाखवा, तर कोणी सांगितले आहे अजून एक डोअरमॅट दाखवा, कोणी सांगितले आहे तोरण दाखवा. खूप अशा कमेंट आलेल्या आहेत. तर मला सगळ्यांच्या कमेंट लक्षात आहे. मी एक एक करून तुमच्या ज्या म्हणजे तुम्ही सांगितलेलं आहे ते दाखवण्याचा प्रयत्न करते. कारण डोअरमॅट हा जो आहे तो खूप जणांनी मला मेसेज केला होता की ताई कटआउट काढून डोअरमॅट दाखव, कटआउट काढून डोअरमॅट दाखव. तर तुमच्या आग्रहास्तवर हा मी व्हिडिओ म्हणजे बनवलेला आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ बघून खरंच कसं वाटलं ते नक्की मला कमेंट करून सांगा. आणि जर व्हिडिओ आवडला तर तुम्ही प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा. आणि अजूनपर्यंत जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आणि हा बघा जो आत्मच्या सर्कलचा जो कलर राहिला आहे तो मी येल्लो कलरने फिल करून घेत आहे. कारण पिंकमध्ये येल्लो कलर हायलाईट होतो.
त्यामुळे तुम्ही जेव्हा रांगोळ्या बनवता तेव्हा कलर कॉम्बिनेशन पण लक्षात घ्या आणि बनवा. उगाच कोणतेही कलर जर घेऊन तुम्ही बनवला तर तुमची ती रांगोळी हायलाईट होणार नाही. लाईट असो डार्क असो, जेव्हा डार्क यूज करता तेव्हा त्याच्यात लाईट यूज करा. असं जेव्हा बॅकग्राऊंड आपण लाईट दिलं तर आतमधची फुलं डार्क पाहिजे, जर डार्क बॅकग्राऊंड दिलं तर आतमधची फुलं लाईट पाहिजे. हे कॉन्ट्रास्ट तुम्ही लक्षात घ्या. फुलं पानं म्हणजे कसं आपण त्याच्यात म्हणजे कलर आपण भरू शकतो हे जरा तुम्ही समजून घ्या. आणि हा बघा, तुम्हाला जसं सांगितलं होता की आपल्याला येल्लो कलर भरायचा आहे, तर मी फुलाच्या आतमध्ये व्यवस्थित असा हा येल्लो कलर लावून घेत आहे. त्यामुळे आपला जो 3D लुक क्रिएट होणार आहे आणि खूप छान अशी आपला हा डोअरमॅट दिसतो. बघायला किती सिंपल असला तरी खूप छान दिसतो आहे. तर तुम्ही पण असेच म्हणजे डोअरमॅट बनवायचा प्रयत्न करा. ह्यापेक्षाही चांगला बनवा, कारण तुम्ही म्हणजे कटआउट तुमच्या म्हणजे डोक्याने यूज करा की तुम्ही कुठचं कटआउट करू शकता. घरात असे भरपूरसे शेप पडलेले असतात, त्या शेपचा उपयोग करा आणि छान अशी तुम्ही ही उलन रांगोळी बनवू शकता. तुम्हाला कुठच्याही किटची किंवा कुठच्याही शीटची गरज नाही आहे. उगाच ते शीट घेऊन पैसे वेस्ट करू नका, कारण आज मार्केटमध्ये ही शीट घ्या 330 रुपयाला 4 शीट येतात. पण काय यूज आहे त्या शीटचा? सिम्पलमध्ये आपण काढू शकतो काही नाही. आणि त्या ज्या मार्केटमध्ये येतात त्यांचं काय असतं, त्या सगळ्या कॉपी झालेल्या त्याच त्या डिझाईन असतात. कस्टमर काहीतरी नवीन बघू इच्छितो, त्यामुळे तुम्ही जरासं स्वतःच्या डोक्याने विचार करा आणि अशा काहीतरी रांगोळ्या क्रिएट करा ज्या की युनिक असतील, ज्या की तुमच्याशिवाय कोणाकडे नसतील, याचा विचार करा.